नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिकनिकला निघालेल्या गायकवाड फॅमिलीवरती खूप मोठं भयानक संकट आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता समदेजण आवरून हॉलमध्ये तयार असतात, पण मीरा वहिनीचा कुठे तपास नसतो. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मी बघून येते. आता रिया रूममध्ये जाऊन येते, पण मीरा वहिनी रूममध्येही नसते. तेव्हा धावतच हॉलमध्ये येतात श्रिया म्हणू लागते, गाईज मीरा वहिनी रूममध्ये नाहीये, ती कुठे गेली सत्यादादा? आता सत्यालाही धक्का बसतो. धूमकेतू रूममध्ये नाहीये, याचा अर्थ धूमकेतू रुसला की काय परत? तिला यायचं नाही की काय? असे खूप प्रश्न आता सत्यासमोर उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, आता बासा, आता अति होतंय. आता जर या मीराला यायचं नसेल ना, तर तिला म्हणावं राहा घरी सासूबाईंबरोबर, आम्ही चाललोय सगळेजण. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही तुम्हाला जरी जायचं असेल ना, तरी धूमकेतूला सोडून मी येणार नाही. धूमकेतू असेल तरच हा सत्या पिकनिकला येणार. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, धूमकेतू आल्या मग राह तू पण घरी, राहा दोघे जण घरी, आम्ही जातो. त्याच वेळेस पंकज लागतो, नाही नाही नाही, सत्य हवाय, सत्य पाहिजे पिकनिकला. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. चक्क आज बबड्यात सत्यादादाची बाजू घेतोय. रवी रिया सगळेजण पंकजकडे बघू लागतात. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, तुला कशाला हवाय रे सत्या, कशाला हवाय? त्यावर पंकज म्हणू लागतो, असं काय करताय? गाडी कोण चालवेल? गाडी तर सत्याच चालवणार आहे ना. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागते, बाबड्या अरे तू चालव ना गाडी, तुला पण येते ना गाडी चालवता, मग तू जा गाडी घेऊ ना. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, नाही नाही, मला एवढा लांबचा प्रवास झेपणार नाही. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, हो तू कसली ना लांब लांबची कामं करायला नको म्हणतो ना, तुला अशी हाताजवळ असणारी धापता येतात ना कामं, तीच आवडतात ना तुला, लांबची नको आहे की नाही. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या झालं सुरू तुझं, गप्प बैस आणि जा पटकन. ती मीरा कुठे, तिला बघून ये, नाहीतर तिला फोन तरी करा, कुठे कलमडली काय माहिती. सगळेजण इथे तयार होऊन बसलेत, अजून हिचा तयार व्हायचा पत्ता नाही. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, काम करा, 1 मिनिट सगळेजण शांत व्हा आणि भांडू नका बरं. हे बघा मी मीरा वहिनीला कॉल करून बघते. असे म्हणताच आता धावतच दरवाजातनं मीरा आलेली असते. आता ऑर्डर देण्यासाठी मीरा घराबाहेर पडलेली असते ना, त्यामुळे तिला खूपच उशीर झालेला असतो. तेव्हा लगेच आता पटकन घाईगडबडच आतमध्ये येतच मीरा म्हणू लागते, सॉरी मला ती ऑर्डर पोच करायची होती ना, त्यामुळे जरासा वेळ लागला, प्लीज मी लगेच आवरून येते. आता मात्र मीरा साडी नेसलेली असते. देविका तर तिच्याकडेच बघू लागते, अजून तुला रेडी व्हायचंय? अरे देवा, किती वेळ लागेल? तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, हो ना, आम्ही समदेजण आवरून आलो, तरी हिचं अजून काहीच नाही, ही अशी कशी पोरगी आहे? त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरुपा आपण प्रवासाला निघतोय की नाही, मग निघण्याच्या वेळेस चिडचिड करू नये, माणसाने शांत राहावं. त्यामुळे मीरा बाळा अशी पटकन जा आणि चटकन तयार होऊ नये बरं. त्यावर मीरा म्हणू लागते, ठीक आहे बाबा. असे म्हणत आता लगेच धावतच मीरा रूममध्ये जाते. त्यावर सत्या म्हणू लागतो, मीही जातो आणि माझी बॅग घेऊन येतो. असे म्हणत सत्याही आता मीरा पाठोपाठ रूममध्ये निघून जातो. तेव्हा आता निरुपाची कुटकुट सुरू होते, ही मीरा पण ना एवढा वेळ का लावते ना कळत नाही, आम्ही सगळेजण इथे तयार होऊन बसलो. त्याच वेळेस आजी मात्र मोठाले डोळे करून निरुपाकडे बघू लागते. तेव्हा निरुपा घाबरते आणि म्हणू लागते, नाही नाही येईलच, तसंही आवरायला कितीसा वेळ लागणार आहे आणि आम्हाला कुठे कामाला जायचे हो की नाही, आम्ही सगळेजण वाट बघू. असे म्हणत आता लगेच निरुपा आजीकडे बघून हसू लागते. त्याच वेळेस आता इकडे धूमकेतू रूममध्ये येतात सत्या येतो आणि पटकन आता सत्याने धूमकेतूसाठी जो ड्रेस आणलेला असतो ना, तो ड्रेस घेऊन आता सत्या धूमकेतू समोर उभी राहतो आणि खानाखुना करू लागतो, हा ड्रेस तू घाल असे खानाखुना करून तिला सांगत असतो. तेव्हा लगेच मीराही खानाखुना करू लागते, काय म्हणायचे तुम्हाला? त्याच वेळेस आता हॉलमधनं आवाज येतो, मीरा पटकन तयार होऊन बाहेर ये, आम्ही सगळेजण वाट बघतोय. आता लगेच मीरा म्हणू लागते, हो तिकडे माझ्या नावाने आरडाओरडा चालू आहे, काय चालू आहे खानाखुना, पटकन काय असेल ते तोंडाने बोला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तू हा ड्रेस घाल, तुला खूप मस्त दिसेल. म्हणजे कसं आहे ना, हा ड्रेस कोणी जरी घातला ना तरी त्याला मस्त दिसेल, तू घाला हा ड्रेस. तेव्हा मीरा म्हणू लागते, कोण मी? नाही नाही नको, कसं आहे ना, आपण फिरायला चाललोय, आई बाबा असणारे बरोबर, कसं वाटेल ते, नाही नको. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं आई बाबा आहेत म्हणून काय झालं? अगं
जशी तुला साडीत असं कम्फर्टेबल वाटतंय ना, तसं ड्रेसमध्ये वाटेल. आणि साडीची बहीणच म्हणजे ड्रेस आहे ना गं. मग घाल की, त्यालाही ओढणी असते धूमकेतू. तुला खूप भारी दिसेल. नाही म्हणजे कोणी बी घातला ना तरी भारीच दिसेल. घाल की धूमकेतू. तेव्हा मीरा लागते, अच्छा म्हणजे कोणी बी घातला तरी भारी दिसेल, मला भारी दिसेल असं नाही म्हणायचंय काय. आता तुमच्याकडून वधवूनच घेते बघाच, असे म्हणत आता लगेच मीरा रुसते आणि मला लागते नाही घालायचं. ज्याला भारी दिसेल ना तो घालेल, मला घालायचा नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू नको ना हट्ट करू, प्लीज माझा एक धूमकेतू. समद्या जणांनी वेगवेगळे ड्रेस घातले, तूही हा ड्रेस घाल ना धूमकेतू. हा ड्रेस समद्यांना भारी दिसतो ना, तसा तुलाही भारी दिसेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो समद्यांना भारी दिसतो ना, मग समद्यांनाच घालू द्या, मला नाही घालायचं. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, असं काय करते धूमकेतू, तू या ड्रेसमध्ये खूप भारी दिसशील ग, मला तुला या ड्रेसमध्ये बघायचे. तेव्हा मीरा मात्र गालातल्या गालात हसू लागते आणि म्हणू लागते, हो ना बघायचं आहे ना मला या ड्रेसमध्ये. अहो मग बायकोचं कौतुक सरळ सरळ करत जा ना, का नकार देता कौतुक करायला. हे बघा, नवऱ्याने जर बायकोचं कौतुक केलं तर ते तिला आवडतंच, पण तुमचं आपलं ना दुसऱ्यांना भारी दिसेल, तिसऱ्यांना भारी दिसेल एवढंच येतं तुम्हाला, बायकोचं कौतुक नाही जमत, हो की नाही. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू सॉरी, पण खरंच तुला हा ड्रेस लय मस्त दिसेल आणि मला तुला या ड्रेसमध्ये बघायचे, घालशील. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे, जर तुम्हाला मला फिरायला गेल्यानंतर ड्रेसमध्येच बघायचं असेल तर बॅगमधल्या सगळ्या साड्या बाहेर काढा आणि तुमच्या आवडीचे ड्रेस घाला, चालेल. असे म्हणत आता लगेच धूमकेतू ड्रेस चेंज करण्यासाठी तिकडनं निघून जाते. सत्य मात्र खूपच खुश होतो आणि लागतो, चला आता बॅगामधल्या साड्या काढून टाका आणि मस्त ड्रेस ठेवा. असे म्हणत आता बॅग पॅक करून इकडे सत्याही बाहेर आलेले असतो. तर आता सगळेजण इकडे हॉलमधनं बॅगा घेऊन बाहेर गाडीजवळ आलेले असतात. आता मात्र लगेच गाडीजवळ येताच निरूपा म्हणू लागते, पंकज अरे हे काय, ही खटारा गाडीच, ह्या गाडीत जायचे आपल्याला. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो सोसायटीत तर नवी गाडी दुसरीकडे कुठे दिसत नाहीये, हीच आणली असेल सत्याने खटारा गाडी. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, मला वाटलं होतं असं पिक्चरमधल्यासारखं ती लांबलचक अशी भारी गाडी नसते का, त्या गाडीत आपण बसून जाऊया, असं मस्त झोपूया. असं झोपण्याची ॲक्शन करायला जाणार, तेच निरूपा खाली पडणार, तेच रवी पटकन तिला पकडतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा अगं काय वेडेपणा आहे, अगं एवढा धांदळेपणा बरा नव्हे, पडली असती ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो पण या गाडीत जमेल आपल्याला जायला. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, का जमणार नाही, चांगली गाडी आहे ती. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, नाही नाही मम्मा, अगं या गाडीत आपली हाडं खिळखिळी होऊन जाईल. तेव्हा देविका म्हणू लागते, हो आई, अहो हाडं राहणारच नाही, अवघड आहे या गाडीने प्रवास करणं, अशाने तर आपल्याला त्रास होईल, फिरायचं कसं आपण. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, हा सत्या पण ना मुद्दाम करतो, दुसरी गाडी भेटली नाही का याला, आणली ही खटारा गाडी आणखीन हाडं खिळखिळी करायला. त्यावर लगेच पंकज लागतो, मामा या सत्याला ना लहानपणापासून सवयच आहे, याची हाडं मोडायची, याची तंगडी तोडायची, एवढीच कामं जमतात, म्हणून आज आपल्या समद्यांची एकाच खटी मोडायची असतील हाडं, म्हणून ही गाडी घेऊन आलाय. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, अरे काय चालू आहे तुमची चौचव चौचव, जरा शांत व्हा. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, कसं शांत व्हायचं, अहो बघताय ना या खटारा गाडीत बसून हाडं राहतील का आपली. त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, मम्मा हाडं राहतील नाही, आपण पुन्हा माघारी येऊ की नाही याची शाश्वतीसुद्धा देऊ शकत नाही. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, गप्प बसा, तुमच्या जिभेला काही हाड. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं झालं जिभेला हाड नाही, नाहीतर आज या खटारागडी ते पण मोडलं असतं. आता मात्र रवी रियाला हसायला येऊ लागतं. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, गाईज गाईज प्लीज तुम्ही फाईट करू नका, हे बघा सत्यदादा येतोय ना, मग आपण बघूया. तेवढ्यात बॅग घेऊन सत्या येतो. त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागते, सत्या काय खटारा गाडी आणली रे तू, तुला चांगली गाडी आणता नाही आली. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो खटारा गाडी आहे ती, जी भेटली ना ती आणली, दुसरी भेटत नव्हती, मग जायचं की नाही ती तुम्ही बघा. त्यावर पंकज म्हणू लागतो, जायचं आहे पण ह्या असल्या गाडीत. त्यावर सत्या म्हणू लागतो, मग फुसक्या एक काम कर, आपण ही गाडी कॅन्सल करूया, तू नवीन गाडी घेऊन या, जा पटकन. आता मात्र पंकजची तर बोलतीच बंद होते, कारण एक फुटकी कवडी नसताना हा कुठून चांगली गाडी आणणार ना. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, सत्या राहू दे, तुला चांगली आणायला जमली नाही ते सांग ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाहीच जमली, ज्याला पटत नसेल ना त्याने येऊ नये, घरी राहावे, आणि ज्याला यायचे ना त्यांनी त्यांच्या गाड्या डिक्कीत ठेवाव्या.
आता मात्र सगळेजण असे करत सत्याकडे बघू लागतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, म्हणजे मला म्हणायचंय सगळ्यांच्या ज्याला यायचंय त्यांनी बॅगा डिक्कीत ठेवा, चला पटकन. आता लगेच सुधाकर भाऊ, रवी, रिया, सत्यजित सगळेजण आता डिक्कीत बॅगा ठेवू लागतात. निरूपा आणि देविका, पंकज तिघेही मात्र अडून इकडेच उभे असतात, कारण या खटारा गाडीत जायचं त्यांना पटत नाही ना. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, डिक्की लावू का? नाही यायचे ना बाकीच्यांना? एकदा का डिक्की लागली की त्यांनी घरीच राहायचं. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, थांब थांब, येऊ दे, खटारा का होईना पण फिरायला तर जायचंय ना, चला पटकन. असे म्हणत आता सगळ्यांनी बॅगा ठेवलेल्या असतात. सगळेजण आता आपापल्या जागेवरती जाऊन बसलेलेही असतात. पण मीरा वहिनी काही अजून आलेली नसते. त्याच वेळेस सत्या पटकन आजीजवळ येतो आणि आजीचं दर्शन घेतो. आजी नीट राहा. तेव्हा आजी म्हणू लागते, तू माझी काळजीच करू नको, मी अगदी ठणठणीत असेल. आता मात्र सुधाकर भाऊ निरूपाकडे बघू लागतात. बघ बघ, सत्यजित आईच्या पाया पडायचं विसरला नाही. आता निरूपा, सुधाकर भाऊही येतात आणि आजीच्या पाया पडतात. निरूपा मात्र जास्त वाकत नसते, कारण जर जास्त वाकलं तर तिची टोपी पडून जाईल ना. तेव्हा आजी आता लगेच निरूपाच्या डोक्याला हात लावते आणि लागते, वाक वाक, पड पड, पाया पड. निरूपाची टोपी मात्र वाकडी तिकडी झालेली असते. निरूपाला खूपच राग येतो. आता एक एक करून सगळ्यांनी आजीचं दर्शन घेतलेलं असतं. आता सगळेजण ट्रिपला जाण्यासाठी गाडीत बसलेले असतात. तेवढ्यात आता धूमकेतू रूममधनं आलेली असते. आता मात्र सत्या धूमकेतूकडे एकटक बघू लागतो, कारण मीरा खूपच छान दिसत असते. तिला तो ड्रेस खरंच खूप छान वाटत असतो. आता मात्र सत्या तर धूमकेतूच्या प्रेमातच पडलेला असतो. मोकळे केस आणि तो निळ्या रंगाचा ड्रेस एकदम छान वाटत असते धूमकेतू. आता मीरा पटकन आजीजवळ येते, आजीच्या पाया पडते आणि आजी काळजी घ्या असे म्हणत आता लगेच गाडीत बसते. तर इथे आता प्रवासाला सुरुवात झालेली असते. सत्याने आता भन्नाट गाडी चालू केलेली असते. सगळेजण खूपच खुश असतात. त्याच वेळेस आता प्रवास चालू असतानाच रिया म्हणू लागते, सत्य दादा यार, आपण सगळेजण पिकनिकला चाललोय ना, मग असा सुमसुमाट का? आपण ना मस्त गाण्याच्या भेंड्या खेळूया, चालेल? तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल रिया, चालेल, सगळ्यांना खूप मजा येईल. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, चला मग मी सुरू करते, अक्कड बक्कड बंबे बो. त्यावर लगेच रवी म्हणू लागते, रिया अगं काय लावलंय अक्कड बक्कड बंबे बो? अगं आपण मराठी माणूस ना, मग मराठीत म्हणायचं. त्यावर रिया म्हणू लागते, मराठीत काय म्हणायचंय? तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, ते म्हणतात ना, कोंबडा आरवला पहाटेचे वाजले 4, सखूबाई गेली पाण्याला. असे आता सगळेजण गाणं गाऊ लागतात. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, मग सखूला कोणी काय विचारलं? त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, रवीने. आता पहिला नंबर रवीचा आलेला असतो. आता रवीने मस्त आपल्या पप्पांवरनं गाणं गायला सुरुवात केलेली असतं. आता पप्पांवरनं गाणं गाताच पुन्हा कोंबड्याचं गाणं सुरू होतं. आता लगेच त्यानंतर निरूपाचा नंबर येतो. आता निरूपाला तर काही गाणं गायला येतच नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, माझा नंबर आलाय पण मला ना गाणं गाता येत नाही, मी काय करू आता? तेव्हा लगेच सत्या गाणं सुरू करतो आणि म्हणू लागतो, मी कशाला आरशात पाहू ग. हे गाणं म्हण निरूपा. आता सगळेजण ते गाणं म्हणू लागतात, मी कशाला आरशात पाहू ग, कारण निरूपा स्वतःला खूप सुंदर समजत असते ना. तर आता शेवट सुधाकर भाऊ लागतात, मीच माझ्या निरूपाची राणी ग. आता सगळेजण खूपच हसत असतात, मज्जा करत असतात. एक एक करून सगळ्यांचा नंबर आलेला असतो. आता मात्र मीरा वहिनीचा नंबर येताच सत्याने छान असं गाणं गायलेलं असतं. सगळेजण खूप आनंदात असतात. तेव्हा देविका आता लगेच म्हणू लागते, थांबा ना, किती वेळ आपण हे कोंबडा आरवला सखू गेली पाण्याला म्हणणार आहोत? आता मला बोर झालंय. आता ना आपण मस्त टेपवरती गाणी लावूया, चालेल? मीरा, मीरा लाव की गाणी. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, मी लावते गाणे असे म्हणत आता मीरा लगेच गाणी लावायला सुरुवात करते. म्हणजे तिथे बटणं दाबत असते ती, पण गाणी काही लागायचं नाव घेत नाही. त्याच वेळेस रवी हळूच आता रियाला म्हणू लागतो, रिया थँक्यू. तेव्हा रिया म्हणू लागते, तुला आय लव्ह यू म्हणायचं आहे का? आता रियाचं कसं भस्कन बोलणं राहतो. तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही ग ते तर आहेच, पण थँक्यू, आज तुझ्यामुळे आमची ही फॅमिली अशी एकत्र कुठेतरी पिकनिकला चालली आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुला येतं या, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, रवी हे तर काहीच नाही आहे, आगे आगे देखो होत आहे काय. आणि आता एकदा का हे वर्ष संपलं की नवीन वर्षात आपल्याला हनीमूनला पण जायचं आहे ना, ते पण प्लॅनिंग करायचं आहे ना. सगळेजण मात्र आता या दोघांच्या गप्पा ऐकत असतात आणि हसत असतात. तेव्हा रवी म्हणू लागतो, हळू बोल रिया, हनीमून विषयी कुणालाही काही माहिती नाही आहे.
तेव्हा लगेच आता मोठ्याने रिया म्हणू लागते, असं कसं, आपलं ठरलंय ना हनीमूनला जायचं, मग जायचंच आहे ना आपल्याला. आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतं, चालू द्या, आम्हाला तुमचं काय बी ऐकू आलं नाही या. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो ते हनीमूनचं प्लॅनिंग चालू आहे नवीन वर्षात, ते बी आम्हाला ठाऊक नाही. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, रिया अगं मी तुला हळू बोल म्हणत होतो ना. त्यावर लगेच रिया ओरडतच म्हणू लागते, आता हनीमूनचं प्लॅनिंग चालू आहे ती हळू कसं सांगायचं. त्यावर लगेच आता सगळेजण मात्र जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, रिया मी म्हटलं होतं ना हळू बोल, तुला ना जमतच नाही काही. हे बघ आता सगळेजण आपल्याला चिडवतील. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, रवी भाऊजी काळजी करू नका, मी ना आता गाणी लावते आणि मोठा आवाज करते, म्हणजे तुमच्या दोघांच्या या बारीक गप्पा कुणाला ऐकू येणार नाही, हो की नाही. सगळेजण हसू लागतात, पण इकडे काही गाणी लागतच नसतात. तेव्हा देविका म्हणू लागते, मीरा अगं लागतात की नाही गाणी, अगं किती वेळ झालाय लावतेस, जमणार आहे की नाही तुला. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, देविका अगं मी लावण्याचा प्रयत्न करते ग, पण गाणी लागतच नाही, काय झालंय. त्याच वेळेस आता पुढे जंगलाचा रस्ता असतो, अगदी सुमसाम वातावरण, रात्र झालेली असते. पुढे सगळीकडे अंधार आणि फक्त यांची गायकवाडांची एकच गाडी रस्त्याने धावत असते. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, गाईज इकडे बघा. आता मागच्या शिटावरती रवी, रिया आणि एका शिटावरती पंकज बसलेला असतो. आता मात्र मधल्या शिटावरती निरुपा, सुधाकर भाऊ आणि देविका असतात. देविका मात्र मस्त सेल्फी घेत असते. त्याच वेळेस आता मात्र तिला फोटो अपलोड करायचे असतात, पण रेंजच नसते. तेव्हा देविका म्हणू लागते, गाईज माझ्या मोबाईलला रेंजच नाही आहे, इथे नेटवर्कच नाही आहे का. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्यजित आपण बरोबर रस्त्याने चाललोय ना रे. अरे सगळीकडे सुमसाम जंगल दिसतंय, पुढे तर एकही गाडी नाही, काहीच नाही, आपण बरोबर चाललोय ना सत्यजित. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो बाप तू टेन्शन घेऊ नको, अरे मी मॅप लावलोय ना, मॅप हाच रस्ता सांगतोय, आपण बरोबर चाललोय. असे म्हणत आता सगळेजण जरा घाबरलेलेच असतात. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, मीरा अगं लाव की गाणी, जरा गाणी लावली म्हणजे बरं वाटेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो गाणी लागतच नाहीये. सत्याही जरा आता घाबरलेलाच असतो. आता समोर जाताच बघतो तर काय रस्ता बंद झालेला असतो. तेव्हा सत्या पटकन गाडी थांबवतो. त्याच वेळेस सगळेजण घाबरतात, अरे गाडी का थांबवली. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, थांबवणार नाही तर मग काय करणार, पुढे रस्ता तरी दिसतोय का, जंगल दिसतंय सगळं, रस्ता तर कुठेच दिसत नाहीये. आता मात्र निरुपा म्हणू लागते, अरे बापरे आपण चुकलो की काय, अरे कुठे आलोय आपण, रस्ता नाही, कोणीच नाही, सगळीकडे अंधार वाटतोय. त्याच वेळेस आता एक चेटकिनीचं गाणं सुरू होतं. आता मात्र निरुपा घाबरते आणि म्हणू लागते, मीरा अगं इतक्या वेळ गाणी लाव म्हटलं तेव्हा नाही लावलं, आणि आता कशाला लावलंय, कर बंद दे. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई गाणं मी नाही लावलंय, कुठनं ऐकू येते मला खरंच माहिती नाही हो. आता सगळेजण मात्र घाबरलेले असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघा आरडाओरडा करू नका, सगळेजण शांत बसा बरं. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण असा जीव मुठीत धरून बसलेले असतात. कुठनं गाण्याचा आवाज येतोय, काय होतंय, सगळ्यांना खूप भीती वाटलेली असते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अगदी पिक्चरमधल्यासारखा सीन आलाय, सगळीकडे अंधार, जंगल, सामसूम रस्ता आणि या गाडीत फक्त आपणच, मला खूप भीती वाटते हो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा तू गप्प बसून राहा, सत्यजित बरोबर घेऊन जाई आपल्याला. सत्यजित आता गाडी पाठीमागे वळवतो आणि दुसऱ्या रस्त्याने निघालेला असतो. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, गाडीसमोर एक मेणबत्ती घेऊन पांढरी साडी घातलेली चेटकीन सत्यजितला दिसू लागते. आता सत्यजित गाडी थांबवतो. सगळेजण ओरडतात, आता का थांबवली. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ते बघा समोर कोण आहे मेणबत्ती घेऊन. आता सगळेजण समोर बघू लागतात, समोर कोणीच दिसत नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, सत्या तुला वेळ लागलाय का, समोर कोणीही नाहीये, चल पटकन. तेव्हा सत्या समोर बघू लागतो तर खरंच कोणी नसतो. त्याच वेळेस मीराच्या बाजूने दरवाजाजवळ आता ती चेटकीन आलेली असते. अगदी केस मोकळे, पांढरी साडी, हातात मेणबत्ती. आता ती टक टक दरवाजा वाजू लागते. सगळेजण जोरात ओरडतात, सगळेजण घाबरलेले असतात. आता मात्र हे सगळं असं काय भयंकर मोठं संकट आलेलं असतं. आता या संकटाला सामना कसा करणार गायकवाड फॅमिली, आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.